या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मंधना हिच्या विवाह सोहळ्यात काल अनपेक्षित वळण आलं. लग्नाच्या तयारीदरम्यान स्मृती मंधनाचे वडील श्रीनिवास अचानक अस्वस्थ झाले आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे रविवारी सायंकाळी 4:30 वाजता होणारा विवाह सोहळा तातडीनं पुढे ढकलण्यात आला. पुढील तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. हा प्रकार त्यांच्या निवासस्थानीच घडला असं समजतंय. यावेळी समडोळी येथील मांधना फार्म हाऊसवरती लग्नाची जय्यत तयारी, सजावट आणि पाहुण्यांचं आगमन सुरू होतं. वडिलांची प्रकृती बिघडली. त्यानंतर त्यांना तातडीनं सांगलीतील सर्वहित रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टर महेश शाह, डॉक्टर नमन शाह, डॉक्टर रोहन ठाणेकर यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असून प्रकृती सध्या स्थिर असल्याचं सांगण्यात आलंय. या घटनेनंतर स्मृती मंधना आणि तिचे कुटुंबीय तातडीनं रुग्णालयात पोहोचले. कुटुंबियांनी एकमतानं विवाह सोहळा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. दिग्दर्शक पलाश मुच्छल याच्यासोबत स्मृतीचा विवाह काल सायंकाळी होणार होता. विश्वविजेते भारतीय महिला क्रिकेट टीमसहित देशभरातील खेळाडू, बॉलिवूड कलाकार आणि विविध क्षेत्रातील मान्यवर सांगलीत दाखल झाले होते. काही पाहुणे विवाहस्थळी पोहोचले होते, तर काही मार्गात होते. सध्या पाहुण्यांना परत पाठवण्याचं आणि सजावट हटवण्याचं काम सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून क्रिकेटप्रेमी व चाहत्यांनी स्मृतीच्या वडिलांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे. तपासण्या कुठल्या प्रकारच्या झाल्या, कसे? त्यांच्या रक्ताच्या तपासण्यामध्ये कार्डियाक एन्झाईम्स जे असतात ते थोडे वाढलेले असल्यामुळे त्यांना कंटिन्युअस ECG मॉनिटरिंग करून गरज पडली तर एंजिओग्राफीची गरज आपल्याला करावी लागेल. सगळ्याच पद्धतीची तयारी आम्ही ठेवलेली आहे. सध्याची कंडिशन स्थिर असून आपण एक दिवस रात्र आज ऑब्झर्व करून उद्या पुढचे काही निर्णय घ्यायचे असेल ते आपण फॅमिलीशी डिस्कस करून करूया. त्यांची घरचे कोण आले होते का? घरचे सगळे इकडेच होते. जे महत्त्वाचे जे फॅमिलीचे लोक होते ते सतत त्यांच्या आजाराबद्दलची माहिती आमच्याकडनं घेत आहेत आणि आमची पूर्ण टीम त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सतत तयार आहे. खरं तर 2-3 दिवस कार्यक्रम सुरू होते. जागरण नेमकं कारण काय असू शकतं? कारण कसं आहे, लग्न हा सगळा कार्यक्रम कसा असतो, मानसिक आणि शारीरिक पद्धतीनं जरा स्ट्रेसफुल असतो. त्यांना बाकीचे पूर्वीची काही आजार नव्हते तरी अशा वेळेस थोडं इमोशनल किंवा मानसिक शारीरिक ताणतणावाच्यामुळं हार्ट अटॅक येऊ शकतो, कुठल्याही व्यक्तीला येऊ शकतो. त्यांची ओव्हरऑल आरोग्य चांगली आहे, पण छातीत तीव्र प्रकारे दुखून माइल्ड हार्ट अटॅकचे सगळे लक्षण आहेत आणि त्याची ट्रीटमेंट सगळी चालू आहे.